बीड लोकसभा अंतर्गत संपूर्ण बीड जिल्ह्याचा आढावा आपण घेत आहोत. पत्रकारांच्या मनात काय, या निवडणुकीविषयी काय प्रचार झाला, कोणते मुद्दे समोर आले आणि एकूणच ही निवडणूक कशी झाली. आता मतदान झाले, अवघ्या काही दिवसावर ही प्रक्रिया मतमोजणीची होणार आहे आणि त्याच्यानंतर निकाल स्पष्ट होणार आहे. पण निकालाच्या काही दिवस अगोदर आपण पत्रकाराच्या मनातलं काय आहे, कशी ही निवडणूक पार पडली. आपल्यासोबत शिरूर तालुक्यातले अनुभवी पत्रकार आहेत, त्यांना विचारू की कशी ही निवडणूक झाली. काय वाटतं, तुम्ही सध्या कुठल्या पेपरला काम करता, काय नाव आहे, काय सांगा. मी गोकुळ पवार, तालुका प्रतिनिधी, दैनिक पुण्यनगरी. गेल्या 15 वर्षापासून या दैनिकामध्ये कार्यरत आहे. या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर विकासाच्या मुद्द्यापेक्षा ही जी निवडणूक आहे ती जातीवादावरती जास्त फोकस झाली आणि कुठंतरी असं वाटलं की लोकशाहीच्या दृष्टीने ही गोष्ट आहे ती घातक वाटते. कारण विकासाच्या मुद्द्यांवरती निवडणूक खऱ्या अर्थानं लढविल्या गेली पाहिजेत. अजेंडा जो आहे तो प्रामुख्यानं लोकसभेचा विकास हाच असला पाहिजे. परंतु दुर्दैवानं बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ती परिस्थिती दिसली नाही. एकूणच हा प्रचार जातीवर आला. पूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या आणि ही निवडणूक कशा पद्धतीने पार पडली, कसं म्हणजे दोन्हीचं समतोल कसा होता? पूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये जात हा फॅक्टर महत्त्वाचा नव्हता. परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जात हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा झाला आणि जो व्हायला नको होता. बीड जिल्हा खऱ्या अर्थानं मागास जिल्हा आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये आणि विशेष करून हा जो शिरूर तालुका आहे, हा या शिरूर तालुक्यात अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावरती फोकस करून लोकसभेला प्रचार होणं गरजेचं होतं. परंतु तो झाला नाही. ते थोडं दुर्दैव म्हणावं लागेल. अजूनही काही आपल्यासोबत पत्रकार आहेत, त्यांना विचारू, किती दिवसापासून तुम्ही पत्रकारिता करता आणि सध्या कोणत्या पेपरला काम करता, तुमचं नाव काय, काय सांगाल आणि निवडणुकीविषयी काय वाटतं? मी गेली 16-17 वर्ष झालं पत्रकारितेत आहे. त्या अगोदर मी प्रेस फोटोग्राफर म्हणून पण काम केलेलं आहे आणि मी दैनिक रिपोर्टरमध्ये काम करतो. माझं नाव सतीश मुरकुटे आहे. हे जे इलेक्शन झालं, कारण या अगोदरही जातीवादाचा थोडाफार हे असायचा, किनार असायची. पण यावेळेस जरांगे पाटलामुळं असं म्हणजे काही गोष्टी हे झाल्या की मराठा समाजाने जातीवाद केला असा जो म्हणजे हे आला, तर तो तो चुकीचा होता. कारण जरांगे पाटलांनी फक्त ज्यांनी आपल्याला विरोध केला आहे त्यांना पाडा असा त्यांचा शब्द होता. त्यांनी काय असं विशिष्ट कुठल्या जातीच्या व्यक्तीला पाडा, विशिष्ट कुठल्या धर्माच्या व्यक्तीला पाडा असं काही त्यांनी दिलं नव्हतं. पण जर गत या अगोदरचे बी इलेक्शन जर पाहिले तर त्यावेळेस पण असं जातीवादाचा मुद्दा यायचा. पण त्यावेळेस कधीही कुठल्याही गावाने एवढा जातीवाद, पण जे काही म्हणजे भाजपला मानणारे गावं आहेत त्या गावांनी 100% मतदान होत होतं. आता यावेळेस बाकीच्या अदर गावांनी पण बरंचसं म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढली आणि त्यामुळं असं म्हणलं गेलं की हा जातीवाद झाला किंवा जातीवाद केला गेला. तर असा कुठलाही जातीवाद झाला नाही. पण मात्र शेवटी ज्यावेळेस जरांगे पाटलांचा आदेश होता त्यावेळेस काही मराठा बहुल गावांनी ते ऐकलं आणि त्या दृष्टीने थोडंसं मतदान झुकलं. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या आपल्या भागात किती सभा झाल्या, काय झालं? या अगोदरचे जर इलेक्शन पाहिले तर कधीही तालुक्याच्या ठिकाणीच फक्त कुठंतरी एखादी म्हणजे सभा व्हायची किंवा मग जिल्ह्याला मोठी सभा व्हायची आणि त्या सभेसाठी तालुक्यातले लोक जायचे. पण या इलेक्शनला ग्रामस्तरावरच नव्हे तर वस्ती तांडेवर सुद्धा यांना जाऊन तिथं स्वतः म्हणजे प्रचार करावा लागला उमेदवाराला जाऊन. आणि उमेदवारा व्यतिरिक्तही काही बरेचसे म्हणजे आजी माजी आमदार असतील किंवा इतर कुणी नेते असतील, पुढारी असतील, यांना बऱ्याचशा सभा आणि कॉर्नर बैठका घ्यावा लागल्या. तुम्ही आतापर्यंत 2-3 निवडणुका बघितल्या असतील, त्या निवडणूक आणि ह्या निवडणुकीविषयी काय वाटलं तुम्हाला? अ, आता बदल म्हणजे एकच की बाबा समजा जे यांनी सांगितलं होतं की जातीवाद झाला, तर या अगोदर आम्ही स्वर्गीय काकूंना म्हणजे त्यांना सुद्धा खासदार याच म्हणजे जिल्ह्यांनी दिलं. त्याच्यानंतर बबनराव ढाकणे असतील, त्यांना पण सुद्धा याच आणि मुंडे साहेबांना सुद्धा आणि प्रीतमताईंना सुद्धा दिलं. मग जातीवाद जर झाला तर हे ओबीसी लोक निवडून कसे आले मग? अजूनही काही पत्रकार आहेत, तुम्ही काय सांगाल, कुठल्या पेपरला काम करता, काय नाव आहे तुमचं, काय सांगा? नमस्कार, मी अंगद पानसंबळ. मी दैनिक प्रजापत्रामध्ये काम पाहतो. एकंदरीत आपण जर या लोकसभेच्या इलेक्शनकडे जर पाहिलं तर
जी निवडणूक म्हणजे विकासाच्या दृष्टीने जायला हवी होती, MIDC सारखे MIDCचे मोठे मोठे सारखे प्रोजेक्ट येणं गरजेचं होतं. रेल्वेच्या कामाच्या कुठपर्यंत आलंय, त्याच्यानंतर पुढं काय करू, हे विषय महत्त्वाचे होते. पण हे विषय अचानक कन्वर्ट होऊन डायरेक्ट म्हणजे दिल्लीच्या गप्पा गल्लीमध्ये सुरू झाल्या आणि त्या अनुषंगाने हे इलेक्शन अचानकच म्हणजे ह्या मागील 6 महिन्यामध्ये अचानकच कुठेतरी वेगळी दिशा पकडली इलेक्शन. एकूणच ही ही निवडणूक जी पार पडली, सध्याचं मोदी सरकार आणि जे कांद्याचे प्रश्न असू द्या किंवा सरकारविषयीची जो संताप व्यक्त केली जाते, चर्चा केली जाते, याचा काय परिणाम झाला असेल का? याची काय अशी चर्चा होती का, जी समाजामध्ये चर्चा केली जाते? काय सांगा? हे जे अदानी अंबानींचं सरकार, अशा पद्धतीने या सरकारवरती टीका होती, त्या टीकेला खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्या टीका खऱ्या अर्थानं म्हणायला त्याच्यामध्ये वाव आहे असं मला वाटतं. कारण शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे कांद्याच्या संदर्भामध्ये, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्याचं उत्पादन होत आहे, त्या भागातला कांदा आपण निर्यात करण्यापेक्षा फक्त गुजरातचा जो कांदा आहे तो आपण निर्यात करतो. महाराष्ट्राच्या कांद्यावरती या ठिकाणी अन्याय होतो. म्हणजे हे पंतप्रधान जे आहेत ते एका विशिष्ट राज्यापुरतेच आहेत का, असा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला काय वाटतं? काय सांगाल? की मध्यंतरी अंबाजोगाई केस या भागामध्ये मोदींची सभा झाली. त्यांनी सुद्धा जातीवर येऊन चर्चा केली. पंतप्रधानाला जात असायला पाहिजे किंवा त्यांनी एका जातीवर बोलणं कितपत योग्य वाटतं? काय वाटतं? हे तर कुणालाच पटलं नाही. कारण परिस्थिती अशी आहे की या अगोदरही समजा बरेचसे जे की अ, अ, म्हणजे लोक जातीने कमी संख्येचे लोक पंतप्रधान पदावर बसले किंवा राष्ट्रपतीपर्यंत गेले, की जसं की तुमच्या मुर्मू असतील, राष्ट्रपती असतील, असे हे पण कुठल्याही अशा व्यक्तीकडून कारण शेवटी भारत हा देश आणि त्या भारत देशातले प्रत्येक नागरिक माझा आहे. तो जो पंतप्रधान होतो तो भारताचा प्रथम नागरिक असतो आणि त्या नागरिकाने जर समजा माझी जात किंवा माझे विशिष्ट लोक असं जर केलं तर हे कोणालाही पटलं नाही आणि कोणालाही हे रुचलं नाही. याचा निश्चित परिणाम या इलेक्शनमध्ये म्हणजे त्या लोकांनी त्यांच्या मतातून दाखवून दिलेला असतो. आणि आता समजा काही गोपीनाथ मुंडेंची लेख आणि असं वातावरण होतं आणि अचानक ती सभा झाल्यानंतर जे मतदान करायला इच्छुक होते, परंतु या सभेमुळे दुरावलं असतील का? काय वाटतं? 100% दुरावले. कारण मुस्लिम समाज असेल, त्याच्यानंतर म्हणजे डायरेक्टली नाही बोलले पण इनडायरेक्टली ते मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही या भूमिकेतून ते बोलल्यामुळं त्याचा बराचसा परिणाम त्यांच्या म्हणजे मतदानावर झाला. तुम्हाला काय वाटतं? काय एकंदरीत विषय जर पाहिला तर मागील 1 वर्षापासून आंतरवली सराटी येथे जरांगे पाटलाचं जे उपोषण चालू झालं, या उपोषणामध्ये म्हणजे त्यांची फसवणूक केली सरकारने. आणखी पुन्हा याचं संविधान बदला आणि हे जे मेसेज सर्वसामान्य लोकांपर्यंत गेले, म्हणजे मराठा आणि ओबीसी तर वाद होताच होता म्हणजे ह्या इलेक्शनमध्ये, पण संविधान बदलायचंय, बाबासाहेबांचं श्रद्धेय बाबासाहेबांचं संविधान बदलायचंय म्हणून हा मेसेज पण तळागाळातल्या लोकांपर्यंत हा विषय शेवटपर्यंत टिकून राहिला. आणि तो विषय भारतीय जनता पार्टी कुठंतरी बाबा आम्ही एवढे 400 पार झाल्यानंतर असं काही होणार नाही संविधान बदलण्यासाठी, जसं लोकांना कन्व्हिन्स करायचं होतं तसं भारतीय जनता पार्टी कन्व्हिन्स करू शकली नाही. काय वाटतं तुम्हाला? कुठल्या पेपरला तुम्ही काम करता? पत्रकारिता मध्ये बऱ्याच दिवसापासून काम करता. ही जी निवडणूक झाली तर कशा पद्धतीने झाली? कसा प्रचार होता? काय वातावरण होतं? काय सांगाल? खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा डायरेक्ट जातीवादावर प्रचार झालेला आहे. विकासावर कुठल्याही या बाबतीत कुठल्याही पक्षाने म्हणा किंवा संघटनेने म्हणा किंवा त्या दोन्ही उमेदवारांनी विकासावर कुठलाच मुद्दा आणलेला नाही. हा सगळा जातीवादावर आलेला प्रश्न आहे. अशा प्रकारे निवडणूक ही झालेली आहे. तुमच्या शिरूर तालुक्यातले काय प्रश्न होते आणि ते प्रश्न लोकसभेच्या माध्यमातून सुटू शकतील येणाऱ्या काळामध्ये? जो नवीन येणारा खासदार असेल तर काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? एक पत्रकार म्हणून तालुक्यातला विकासात्मक मुद्द्यावर काय सांगा? तसं पाहिलं तर सर्वात आवर्षणग्रस्त तालुका म्हणून या शिरूर तालुक्याची ओळख आहे. आमच्या भागामध्ये प्रामुख्यानं मोठमोठाले सिंचनाचे प्रकल्प होणं गरजेचं आहे, परंतु ते सिंचनाचे प्रकल्प नसल्यामुळे या ठिकाणी जो शेतकरी आहे त्याला 6 महिने ऊसतोडणीच्या कामासाठी परगावी स्थलांतर करावं लागतं. त्यानंतर सामाजिक प्रश्न सांगायचा जर झालं तर बालविवाहाची एक प्रामुख्यानं या भागामध्ये समस्या आहे.
ज्याच्यावरती सामाजिक संस्थांनी काम करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नेत्यांनी देखील या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा रेड झोनमध्ये होता, म्हणजे सर्वात मुलींचा कमी जन्मदर असलेला हा तालुका. तर या तालुक्यामध्ये आता जरी रेशो बॅलन्स असला तरी भविष्यामध्ये मुलींना ज्या काही असणाऱ्या सुविधा आहेत, शाळेतील मुली असतील किंवा किशोरवयीन मुली असतील, या मुलींना अद्याप ही महत्त्वाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांपासून त्या वंचित आहेत. तर त्या कुठंतरी प्रशासकीय पातळीवरती प्रशासन आणि पदाधिकारी यांचा समन्वय घालून त्या समस्या सोडविण्यासंदर्भामध्ये कुठंतरी विचारविनिमय होणं गरजेचं आहे. धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे. अजूनही काही पत्रकार आहेत, त्यांना विचारू की तुमच्या तालुक्यातले काय समस्या आहेत, अडचणी, रोजगारांचे काय प्रश्न आहेत, येणाऱ्या खासदारांनी काय करायला पाहिजे तुमच्या तालुक्यासाठी? तालुकाच नव्हे तर आपल्या जिल्ह्यालाच एक कलंक लागलेला आहे, ऊसतोड मजुरी. आणि हा ऊसतोडी मजुरी कलंक आम्ही किती दिवस, म्हणजे आज जवळजवळ 60-70 वर्ष झालं भारत स्वातंत्र्य होऊन, तरीही आम्हाला जो कलंक लागलेला आहे ऊसतोड मजुरी, म्हणजे आम्ही पश्चिम महाराष्ट्रात किंवा अदर जिल्ह्यात राज्यात जातो तर इथल्या मुलांना खरं तर शैक्षणिक जे आहे मागासलेपण आहे. कारण आता आमच्याकडे शाळा चांगल्या होत आहेत, पण त्या तोडीचे शिक्षक त्या शाळेला न भेटू देणं किंवा इतर राजकीय हस्तक्षेप असणं, तर हे व्हायला नको. आणि दुसरी गोष्ट, आज मी महाराष्ट्राचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामधून सर्वात जास्त अधिकारी हे बीड जिल्ह्यातून तयार होत आहेत. पण तरीही आमचा अजूनही ऊसतोड मजुरी हा कलंक पुसला जात नाही. हा कलंक पुसण्याचं सर्वात मोठं आव्हान खासदारापुढे असेल. आणि दुसरं की जर आपल्या जिल्ह्याला कुठेही मोठी MIDC नाहीये, आपल्या जिल्ह्यामध्ये कुठंच नाहीये. जसं तुम्ही जर पाहिलं, बाकी नगर असेल, नगर पुण्यामध्ये 3-3, 4-4 MIDC आहेत, बारामती आहे, दौंड आहे. म्हणजे तसं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या तालुक्याला म्हणा किंवा जिथं असं हे वाटेल, कारण कमीत कमी तिथले एक 4-5 हजार तरुण की जे आज इकडे तिकडे ऊसतोडी मजुरीसाठी भटकतात, तर ते त्या याच्यामध्ये काम करतात. साधारणतः किती स्थलांतर होत असेल तुमच्या तालुक्यात? आमच्या तालुक्यातून 70% स्थलांतर होतं, 70 ते 80% स्थलांतर होतं. फक्त जे की काम करू शकत नाहीत, एकतर शालेय विद्यार्थी आणि दुसरे म्हणजे म्हातारे माणसं, हे फक्त लोक इथं राहतात. नाही तर बहुतांश जो तरुण वर्ग असेल, जो समजा वयात असेल, तो सर्व लोक ऊसतोडीसाठी जातात. तुम्हाला काय वाटतं, काय समस्या राहिल्यात, त्या चर्चा झाली नाही परंतु खासदार सोडू शकतो, काय वाटतं? एकंदरीत माझ्या पत्रकार बांधवांनी अगोदर जसं सांगितलं की ऊसतोड मजुरीचा आम्हाला कलंक लागलेला आहे. त्यानंतर म्हणजे शेतीत उत्पन्न होत नाही, पाण्याचं सिंचनाचं क्षेत्र कमी असल्यामुळे उत्पन्न होत नाही. आणि या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने तालुक्यातील जे आमचे तरुण वर्ग आहेत, युवा वर्ग आहेत, हे कुठेतरी नैराश्याच्या वाटेवर असल्यामुळे मग कुठेतरी आपलं दैनंदिन मजुरी, बिगारी काम करायचं, म्हणजे मिस्त्रीच्या हाताखाली करायचं, हे करायचं, म्हणजे जे जे काम लागेल ते आणि ताजा पैसा आल्यानंतर मग कुठंतरी तालुक्यातील व्यसनाकडे विद्यार्थी म्हणा किंवा ज्या वयात शिक्षण घ्यायचं त्या वयात कुठंतरी वाममार्गाला जाण्याचं जे प्रमाण आहे तालुक्याचं, हे फार हे म्हणजे गंभीर, म्हणजे नवीन येणाऱ्या खासदारांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि जसं की मागील काही काळामध्ये आमदार सुरेश अण्णा धस जे आहेत विधान परिषदेचे, यांनी याचा विषय पैठणचं पाणी शिरूर आणि पाटोद्याला नेण्याचा विषय काढला होता. तर त्या अनुषंगाने नवीन येणाऱ्या खासदारांनी जर पैठणचा पाण्याचा जर काही प्रोजेक्ट आपल्या शिरूर तालुक्यासाठी आमच्या आणला, तर निश्चितच आमच्या तालुक्यात IAS दर्जाचे ऑफिसर घडलेत, कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, PSI असतील, अनेक विद्यार्थी होतकरू आहेत. परंतु तिथपर्यंत त्यांचा शिक्षणाचा खर्च आणि हे शेतीच्या उत्पन्नातून आणि ऊसतोडी मजुरीतून होत नाही. जर सिंचनाचं क्षेत्र वाढलं, नवीन खासदार जे होतील त्यांनी केलं, तर हे खूप गरजेचं होईल. तुम्हाला काय वाटतं, काय भागातल्या तुमच्या समस्या आहेत, सुटल्या नाहीत, येणाऱ्या काळामध्ये खासदाराच्या माध्यमातून त्या सुटू शकतील, काय वाटतं? नाही, आता जे सांगितलं, समजा रोजगाराचा प्रश्न म्हणजे प्रामुख्यानं इथं MIDC खूप गरजेची आहे. जर MIDC झाली तरच रोजगार उपलब्ध होणार आहे. सर्वात मोठा तो मुद्दा आहे रोजगारांसाठी, युवकांसाठी. आणि बाकीचे मुद्दे तर सांगितले, तर व्यसन असेल त्यावर त्यांनी व्यसनाधीनतेचा कार्यक्रम घेणार. जसं स्वर्गीय विनायक मेटे साहेब बीडमध्ये दर 31 डिसेंबरला व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेत होते. त्या पद्धतीवर एखादा जर इव्हेंट राबवला येणाऱ्या खासदाराने, तर तरुण बी म्हणजे निर्व्यसनी राहू शकतो. आता जी मतदान झाले लोकसभेला, तर शिरूर तालुक्यामधून म्हणजे पंकजा मुंडेंना लीड राहील की बजरंग सोनवणेला राहील, कशा पद्धतीने असं, गेल्या वेळेस कसं झालं होतं, काय सांगाल थोडक्यात?
तसं पाहिलं तर शिरूर तालुका जो आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी 1 मे 1999 रोजी या तालुक्याची निर्मिती केली. म्हणजे खऱ्या अर्थानं वडवणी आणि शिरूर हे 2 तालुके एकाच वेळेला झालेले आहेत. त्याच्यामुळे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा या भागावरती निश्चितपणे प्रभाव आहे आणि तो कदाचित पंकजा मुंडेंना त्या ठिकाणी लाभदायक ठरू शकतो. किती लीड भेटेल साधारणतः? हा, लीडच्या संदर्भामध्ये आकड्यामध्ये सांगायचं झालं तर निश्चित सांगता येणार नाही, परंतु हा भाग थोडा का होईना पुढे असेल. गेल्या वेळेस जशी कितीची लीड होती ना, आताचा किती फरक होऊ शकतो साधारण? संपूर्ण लीडचा जर विचार केला तर 1.5 लाखाची मागच्या लोकसभेला लीड होती संपूर्ण बीड लोकसभा मतदारसंघामधून. आता या तालुक्याचं जर सांगायचं झालं तर थोड्याफार प्रमाणामध्ये राहील, कुठेतरी साधारणतः 15-20 हजार. एक 20 ते 22 हजार मतांपर्यंत लीड राहायला हरकत नाही. अजूनही काही पत्रकार त्यांना विचारू, गेल्या वेळेस किती लीड राहिली होती शिरूर तालुक्यामध्ये, यावेळेस किती लीड राहील कोणत्या उमेदवारांना? गेल्या लोकसभेला प्रीतमताई या खासदारकीसाठी उभ्या होत्या आणि त्यांच्यासमोर बजरंग सोनवणेच होते. त्यावेळेस प्रीतमताईला आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातून जवळपास 71,000 ची लीड होती आणि त्यावेळेस शिरूर तालुक्यातून 26 ते 27 हजार मतांची लीड होती. पण यावेळेस तो बदल होईल असं मला तरी वाटतं. जास्त होईल का कमी होईल? नाही, कमी होईल. म्हणजे एक 20 ते 22 हजार ची लीड राहू शकते. तुम्हाला काय वाटतं, काय सांग? एकंदरीत मागच्या वेळेस जर पाहिलं आपण तर मागच्या इलेक्शनच्या वेळेस पंकजाताई सोबत फक्त आमदार सुरेश अण्णा धस होते आणि विधानसभेचे आमदार आजबे काका हे गेल्या पंचवार्षिकला धनंजय मुंडे साहेबांसोबत म्हणजे एकत्र राष्ट्रवादी होती त्या वेळेस सोबत होते. तरीही आष्टी पाटोदा आणि शिरूरमधून 71,000 मताची लीड केली होती. पण या वेळेस जसं मुंडे साहेबांना मुस्लिम समाजाचे जे मतदार आहेत, मुंडे साहेबांच्या इलेक्शनला इथून मागच्या इलेक्शन प्रीतमताईंच्या दोन्ही इलेक्शनला 40 ते 50% मतं कन्व्हिन्स करून त्यांना मतं निश्चित व्हायचे. परंतु यावेळेस मुस्लिम समाजाला जे असेल किंवा तुम्हाला हाकलून देतील किंवा हे भाजपचे लोक आले तर असं होईल तसं होईल, ह्या दृष्टीनं मुस्लिम समाजाचा थोडा आकडा मताचा कमी झाला. दुसरं, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर म्हणजे लोक बोलून दाखवत नव्हते, पण लोकांनी मतपेटीमध्येच काय जो विषय केला असेल तर केला असेल. म्हणजे मराठा आणि मुस्लिम आणि तिसरा विषय जो विषय आहे संविधान बदलायचा, हा पण दलित मतांमध्ये पण निश्चितच काही ना काही मताची घट झाली असं मला वाटतं. त्याच्यामुळे किती परिणाम होईल? आता यावेळेस शिरूर तालुक्यामधून किती लीड भेटेल? 20,000, 30,000? माझ्या जसं सहकार्याने सांगितलं 20-25 हजाराच्या 30,000च्या आतमध्ये 25,000च्या पुढे. तुम्हाला काय वाटतं किती भेटेल लीड? 15 ते 20 हजार. हे झालं निवडणुकीविषयी संपूर्ण. आणि ह्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुणी जो उमेदवार विजय होईल ते कळेलच आपल्याला 4 तारखेला. परंतु या निवडणुकीचा प्रभाव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होईल का, काय वाटतं? हा, तसं पाहिलं तर जातीवादाचा जो मुद्दा आहे तो आता याच निवडणुकीपुरता मर्यादित राहिला पाहिजे. 4 तारखेचा निकाल लागल्याच्या नंतर हा विषय इथेच थांबला पाहिजे, कारण लोकशाहीच्या दृष्टीनं जातीवाद हा बाधक आहे. मला वाटतंय की लोकांची मनं कलुषित होण्यापेक्षा प्रेमाने जर सगळे लोक एकमेकांना सहकार्य करून गुण्यागोविंदाने जर राहिली तर निश्चितच आपली विकासाकडे वाटचाल होईल. आणि जर आपण जाती ते निर्माण करत राहिलो तर निश्चितच आपली अधोगती होणार आहे. त्याच्यामुळे लोकांनी आता जात हा फॅक्टर जो आहे तो सोडून दिला पाहिजे. एक पत्रकार म्हणून काय सांगाल, सध्याचं जे वातावरण चालू आहे आणि या इलेक्शनचा परिणाम नंतर होणाऱ्या विधानसभेवर होईल का? आणि सध्याचे जे आजी माजी आमदार आहेत, कसं चित्र राहील, काय वाटतं? नाही, आजी माजी आमदार जे आहेत, जे प्रतिशोध लोक आहेत, या सध्या जे वातावरण आहे, दूषित वातावरण झालं जातीवादाचं, त्या सर्वांनी, सर्व समाजातील घटकांनी, आमदार खासदारांनी बसून हा प्रश्न मिटवला पाहिजे. नाहीतर याचे भयंकर परिणाम येणाऱ्या काळात दिसू शकतात. कारण की ही खूप मोठी गंभीर बाब आहे, लोकशाहीला आणि माणुसकीला सुद्धा घातक आहे. जातीवाद हा कोण करतो, कशामुळे करतो, हा स्वतः प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण की जातीवादाने विकासाचे प्रश्न होणार नाहीत, अंतर्गत मतभेद वाढतील. आज प्रत्येकाचं जर पाहिलं आपण तर एकमेकाच्या कार्यक्रमाला आपण जात असतो, ओबीसी असेल, दलित असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल, जे सर्व समाज घटक आपण आज गुण्यागोविंदाने नांदतो. तर भविष्यात असं होऊ नये की सर्वांनी एकत्र राहावं, एवढीच इच्छा आहे फक्त.
तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल या निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का निकाल लागल्यानंतर? आणि आमदारकीची निवडणूक आता लवकरच येणार आहे, काय वाटतं? नाही, 100% परिणाम होईल. कारण मराठा आरक्षण या मुद्द्यावर हा परिणाम दिसेल. कारण उद्या मनोज जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही 288 मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार देणार आहोत आणि ज्यावेळेस ते उमेदवार देतील आणि आता जे समजा विविध पक्षाचे उमेदवार असतील तर यावेळेस ज्यावेळेस अशी तुलनात्मक ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस निश्चित म्हणजे त्याचा त्या याच्यावर परिणाम होईल विधानसभेला असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? एकंदरीत जसं माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं त्याच दृष्टीने पाहिलं. पूर्वी तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, कोणता समाज असा म्हणजे सेपरेट दिसत नव्हता. आता ह्या सोशल मीडियाच्या याच्याने म्हणा किंवा तुमच्या प्रगल्भतेच्या विषयाने म्हणा, अनेक काहीतरी क्लिप येते, आणखीन काहीतरी व्हिडिओ येतात, काहीतरी कॉल रेकॉर्डिंग्स येतात आणि त्याने इतकं वातावरण दूषित झालंय की पूर्वी जर म्हणजे शेती करत असताना जर बैल लागत असेल तर ओबीसी बांधवाचे आणि यांचे सावडीनुसार कामं चालायची. पण आता थोडं कुठंतरी वातावरण दूषित झाल्यासारखं वाटतंय आणि ते दूषित होण्यासाठी जे प्रमुख जिल्ह्यातील मंडळी आहेत, मग दोन्ही पार्टीचे असतील, तिन्ही पार्टीचे असतील, यांनी एकत्र येऊन आपल्या ज्या ऐकण्यातले समाज आहे, आपल्या ज्या याच्यातले जे लोक आहेत, यांना कुठंतरी वातावरण दूषित करण्याच्या अनुषंगाने थांबवलं पाहिजे. एकूणच आपण पाहिलं शिरूरचा आढावा घेतला आणि शिरूरचे हे सर्व पत्रकारांनी सांगितलं की संपूर्ण या तालुक्यातल्या समस्या, अडचणी आणि येणाऱ्या निकालामध्ये पंकजा मुंडे यांना 20 ते 25 हजार मताची लीड राहील असा त्यांचा अंदाज आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.